हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांना येणाऱ्या रथसप्तमीच्या खूप शुभेच्छा। तर आज आपण जाणून घेऊयात रथसप्तमी पूजा साहित्य। रथसप्तमी हा सण सूर्यदेवांचा असतो, तर इथे मी सूर्यदेवांची एक प्रतिमा घेतली आहे। सूर्यदेवांचा त्यांच्या रथासहित फोटो ठेवूनही तुम्ही पूजा करू शकता। आणि जर तुमच्याकडे सूर्यदेवांचा अशा प्रकारे मुखवटा किंवा फोटो नसेल तर तुम्ही सूर्यदेवांची रांगोळी काढून त्याचीही पूजा करू शकता। कोणत्याही पूजेची सुरुवात आपल्याला गणपतीच्या पूजेपासूनच करायची असते, म्हणून मी इथं माझ्या देवघरातील गणपतीची मूर्ती घेतली आहे। जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपती रूपी सुपारीची ही पूजा तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर इथं आहे हळदी कुंकू, 2 विड्याची पानं आणि इथं थोडी फुलं घेतली आहेत। तर रथसप्तमीच्या पूजेसाठी आपल्याला केसरी, पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची फुलं वापरायची आहेत। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ देण्यासाठी शुद्ध जलाने भरलेला एक तांब्या घेतला आहे, 2 समई घेतले आहेत, समईमध्ये वाती ठेवून घेतले आहेत, एक तामन घेतला आहे गणपतींना स्नान अभिषेक करवण्यासाठी। रथसप्तमीची पूजा आपल्याला लाल वस्त्रावर किंवा पिवळ्या वस्त्रावर मांडायची आहे, म्हणून मी इथे एक लाल रंगाचं वस्त्र घेतलं आहे। पूजेचं ठिकाण शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी इथे मी थोडंसं गंगाजल घेतलं आहे, आचमनी भरून पाणी घेतलं आहे, थोडंसं कच्चं दूध घेतलं आहे गणपतींना अभिषेक स्नान करवण्यासाठी। त्याच्यानंतर इथे थोडीशी पांढरी तीळ घेतली आहे, थोड्याशा अक्षता बनवून घेतल्या आहेत आणि हे आहे अष्टगंध। याच्यामध्ये मी थोडंसं गंगाजल मिक्स करून अशा तऱ्हेने पेस्ट बनवून घेतली आहे। रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला गुळाने बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा असतो, तर इथे मी गुळाने बनवलेला शिरा घेतला आहे। गणपतींना नैवेद्य दाखवण्यासाठी गुळ आणि खोबरं घेतलं आहे। रथसप्तमीच्या पूजेमध्ये आपल्याला 5 प्रकारांची धान्यही ठेवायची आहेत, तर इथे मी 5 प्रकारांची धान्य घेतली आहे। त्याच्यामध्ये मी ज्वारी, तांदूळ, वाल, हिरवे मूग आणि तुरीची डाळ घेतली आहे। तर तुम्ही कोणत्याही 5 प्रकाराची धान्य पूजेमध्ये ठेवू शकता। फळप्रसाद म्हणून मी इथं 2 सफरचंद ठेवली आहेत। गणपतींचं स्नान अभिषेक झाल्यानंतर पुसण्यासाठी स्वच्छ वस्त्र घेतलं आहे, दिवे लावण्यासाठी तेल आणि काळीपिठी ही घेतली आहे, आरती करण्यासाठी तुपात भिजवलेली फुलवाती घेतली आहे। रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यदेवांच्या रथाची पूजा करायची असते, तर रथांची रांगोळी काढण्यासाठी इथं मी रांगोळी घेतली आहे। तर हे होतं रथसप्तमी पूजेचं साहित्य। रथसप्तमीची पूजा कशी करायची हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याचा व्हिडिओ मी पहिलेच अपलोड केलेला आहे, तरीही त्याची लिंक मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। लिंक ओपन करून तुम्ही सविस्तर पूजेचा व्हिडिओ पाहू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हा सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा।